आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडी तालुक्यातील अवैध वाळू उपशा विरोधातील कारवाई दरम्यान रविवारी पहाटे एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली. शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्या वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान देत महसूल पथकाच्या तावडीतून पलायन करण्याचा प्रयत्न केलाय. वाळूने भरलेल्या गाड्या पुढे, त्यामागे वाळू तस्कर आणि त्यांच्या मागावर स्वतः तहसीलदारांची गाडी, अशा चित्रामुळे तब्बल 1.5 तास संपूर्ण परिसरात पाठलागाचा थरार रंगलाय. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकी विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर रविवारी पहाटे महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील मान नदीपात्रात गस्त घालत होत्या. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी आलेले एक पांढऱ्या रंगाचे इंट्रा पिकअप आणि एक निळ्या रंगाचे हायवा वाहन महसूल पथकाला दिसून आले. पथकाने वाहनांना अडविण्याचा प्रयत्न करताच चालकांनी वाहनांसह घटनास्थळावरून धूम ठोकले. तहसीलदार शीतल बंडगर यांनीही हार न मानता महसूल पथकासह तात्काळ पाठलाग सुरू केलाय. देशमुखवाडीहून सुरू झालेला हा पाठलाग सोनलवाडी, बागलवाडी, बेंद वस्ती, कटफळ मार्गे महूदपर्यंत पोहोचला. या काळात वाळू माफियांनी प्रशासनाची कारवाई हाणून पाडण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनासमोर इतर वाहने उभी करून अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले. घटनेची माहिती तातडीने सांगोला तहसील प्रशासन व पोलिसांना देण्यात आले. प्राथमिक चौकशीत संबंधित वाहनांचा संबंध महूद येथील तानाजी सुनील लवटे यांच्याशी असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाले. महसूल पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबतचा अहवाल तयार केला असून पुढील दंडात्मक व कायदेशीर कारवाईसाठी तो सांगोला तहसीलदारांकडे पाठवण्यात आलाय. दरम्यान शासनाच्या महसुलाची चोरी करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर यांनी दिलाय. या घटनेमुळे आटपाडी तालुक्यात वाळू माफियांचे वाढते धाडस पुन्हा एकदा समोर आलं असून प्रशासन आणि वाळू तस्कर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.